आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज, 180 आपदा मित्र, 17 बोटी तैनात. वारी कालावधी नगरपालिका प्रशासनाकडून 2500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली तर अपर जिल्हाधिकारी गणेश निरहाळी आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दक्ष आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी दिली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदी आणि पालखी मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने व्यापक आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. यंदा पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे महिलांचे बचाव पथक वारीत सहभागी होणार आहे. आपत्कालीन साहित्य सज्ज. आपत्कालीन व्यवस्थेकरिता 6 अग्निशमन वाहनं आणि 1 रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आली आहे. रेस्क्यू व्हॅनचे इन्चार्ज पंढरपूर नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी श्री संभाजी कारले आहेत. प्रवासी वाहतूक करणाऱ्या होड्यांसाठी 1045 लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात आले असून यासाठी जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता श्री जेडे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील 11, पुणे जिल्ह्यातील 2 आणि एनडीआरएफच्या 4 अशा एकूण 17 रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. रेस्क्यू बोटीसाठी 100 लाईफ जॅकेट, 30 लाईफ रिंग, 9 वॉकी टॉकी, 5 मेगाफोन, 4 इन्फ्लेटेबल टेंट, 6 मेमेस स्टॅटिक रेस्क्यू रोप, 5 टॉर्च, 2 लेझर पॉइंटर आणि 2 लाईट बॅटन अशी सामुग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. या संपूर्ण यंत्रणेचे इन्चार्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री शक्तीसागर ढोले आहेत. चंद्रभागेत 180 आपदा मित्रांचं नियोजन. चंद्रभागा नदीत गस्त आणि बचाव कामासाठी एकूण 180 आपदा मित्रांचं नियोजन करण्यात आलं आहे. यामध्ये एनडीआरएफचे 30 जवान, ठाणे आपदा मित्रचे 2, वाशिम जिल्हा आपदा मित्रचे 10, आपत्ती संघ पिंपरी चिंचवडचे 10, वन्यजीव रेस्क्यू पुणेचे 10, मुळशी आपत्ती समिती पुणेचे 10, हेल्पिंग हँड शिरोळ कोल्हापूरचे 20, सारथी फाउंडेशन सोलापूरचे 10, चंद्रभागा रेस्क्यू फाउंडेशन कान्हापुरी जिल्हा सोलापूरचे 10, पंढरपूर शहरातील आदिवासी रेस्क्यू कोळी समाज होडीवाल्यांचे 30, रेड फेरी ग्रुप सोलापूर या महिला रेस्क्यू पथकातील 15, महाराष्ट्र रेस्क्यू फाउंडेशन पंढरपूरचे 5 आणि सोलापूर जिल्ह्यातील 20 पोलीस पाटील यांचा समावेश आहे. यासोबतच वारी कालावधीसाठी 2 मेकॅनिक पंढरपूरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच महिलांचे बचाव पथक. आषाढी वारीत पहिल्यांदाच महिलांचं बचाव पथक सोलापूर जिल्ह्याचे स्वतःचे असणार आहे. यापूर्वी या पथकाने 2025 मधील सीना नदीच्या पुरात दक्षिण सोलापूर तालुक्यातील 300 नागरिकांच्या बचाव कार्यात सिंहाचा वाटा उचलला होता. तसेच कार्तिक वारी 2025 मधील चैत्र आणि माघ वारीतही या पथकाने बचाव कार्य केलं आहे. बोट अँब्युलन्सचे नियोजन. रेड क्रॉसच्या माध्यमातून वैद्यकीय पथक उपलब्ध झाल्यास बोट अँब्युलन्स तयार असेल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे. चंद्रभागा नदी पात्र आणि घाट परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी यंत्रणा 24 तास दक्ष राहणार आहे. नमस्कार, मी उमेश जगताप, रामकृष्ण हरी. प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी लाखो वारकरी पंढरपूरला विठुरायाला भेटायला येत आहेत. तर पंढरपूर नगर परिषद ही तुमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. तिथले सगळे अधिकारी, कर्मचारी, तिथली यंत्रणा ही कंबर कसून तयार आहे. तर त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत. कचरा कुंडीत टाका, पिण्याचं पाणी जपून वापरा, प्लास्टिकचा वापर टाळा. तर या सूचनांचं पालन करा आणि त्यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करून आपण त्यांना सगळ्यांना सहकार्य करूया आणि ही वारी सगळ्यांना आनंददायी, सुखमय जाईल अशी मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.